घरचा प्रवास केला आणि गावी पोहोचलो सकाळी 6 वाजता. लगेच दुसऱ्या गाडीमध्ये बसलो, कारण की आम्हाला जायचं होतं कपडे घ्यायला आणि उशीर होऊ नये, त्यामुळं मस्त काही आराम वगैरे केला नाही, लगेच निघालो. नंतर मग मला थोडंसं वॉमिटिंग झाल्या होत्या, त्यामुळे थोडं मोसंबी वगैरे आणल्या होत्या त्यांनी खाण्यासाठी आणि मग त्याच खाऊन घेतल्या थोड्या वेळ तिथे उभं वगैरे राहून, कारण की खूपच कसतरी होत होतं आणि खूप जास्त वॉमिटिंग झाल्यामुळं मला कसंच उभं पण राहू वाटत नव्हतं. थोडा वेळ तिथे थांबलो होतो आम्ही मधातच, कारण की आपू पण खूप जास्त गाडीत बसून बोर झाली होती. तिथे गेल्या गेल्या नवरदेवाचे कपडे बघणं सुरू झालं होतं आणि सगळेजण सिलेक्ट करत होते, कोणता घ्यायचा बघत होते. सगळ्याच्या चॉईसने कपडे घेणं सुरू होतं आणि इकडे आपूची मस्ती सुरू होती. आता ती काय एका जागी थांबणार नाही, त्यामुळं आम्ही तिला मनसोक्त खेळू दिलं, कारण की ती ऐकत नव्हती, त्यामुळं मग तिला खेळू दिलं. इकडे सर्व पाहुणे मंडळी बसलेले होते आणि सर्वांचं चाललेलं होतं कपडे वगैरे बघणं. नंतर चहा आला होता, थोडासा चहा घेतला. आपू इथे खूप मस्ती करत होती, तिला थोडंसं खेळवलं. मामा छान छान असा रेडी झाला म्हणून आरशामध्ये बघत होती त्याला आणि तिचं असं काहीतरी खेळणं सुरू होतं. नंतर मग आम्ही घरी आलो कपडे वगैरे घेऊन, खूप जास्त उशीर झाला होता. दुसऱ्याच दिवशी आमचं गाव तिथंच जवळच आहे माहेरपासून माझं सासर, त्यामुळं आम्हाला तिकडे पण जायचं होतं त्यांना भेटण्यासाठी. आता एवढ्या दूर आलो म्हटल्यावर भेटणं तर लागेलच, त्यामुळं आम्ही तिकडे पण जायला निघालो. सकाळीच मस्त नाश्ता वगैरे केला आणि जास्त काही दूर नाही, त्यामुळं आम्ही निघालो आणि मस्त छान आपू पण अशी भूर जाण्यासाठी रेडीच होती. तिला आता बाहेर पडायचं म्हटलं की खूप जास्त आता थकलेलं खूप जास्त होतो, पण आपू जेव्हा तिच्या आजोबाला भेटली तेव्हा तिला खूप छान वाटत होतं आणि मस्त ती आता थोडंफार बोलायला शिकली, तर त्यांना तेच बोलून दाखवत होती आणि त्यांना पण खूप जास्त नवलतीचं वाटत होतं. तर तिच्यासोबत खेळायला ते नेहमी रेडीच राहतात आणि त्यांना पण खूप जास्त आनंद वाटतो तिच्यासोबत खेळायला. तर त्या दोघांचं असं काहीतरी खेळणं सुरू होतं. तोपर्यंत मी खिचडी बनवून घेतली, कारण की मधातूनच आम्ही घरी येते वेळेस वडे आणले होते, तिकडे खूप जास्त छान वडे भेटतात, त्यामुळं आईने थोडाफार स्वयंपाक बनवून ठेवलेला होता. खिचडी, वडे आणि आमटी वगैरे आम्ही असं छान जेवून वगैरे घेतलं आणि आपूचं इथं चाललं होतं खेळणं वगैरे, वाव वाव करून दाखवणं. आता घर बघून तिला फक्त वाव वावच येत होतं. असं तिची मस्ती सुरू होती. आता खूप वेळ आम्ही तिथे बसलो आणि संध्याकाळच्या 4-5 वाजता तिथून निघालो, कारण की गाडी होती संध्याकाळची आपूच्या पप्पाची. आता मला काही जायचं नव्हतं, कारण की माझी तब्येत खूप जास्त बिघडलेली आहे, त्यामुळं मग तर असं भेटलो आम्ही शेवटी. आणि चला भेटूया नेक्स्ट व्लॉग.